नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण मसूरचा भात बघणार आहोत। त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी सांगते आता। मी इथं 1.25 ते 1.5 कप हे घेतलेले वाटी तांदूळ मी धुवून घेतलेला आहे। त्यानंतर पाऊण वाटी मी मसूर घेतलेला आहे आणि तो भिजवून घेतला आहे 2-3 तास। त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आणि त्यात थोडेसे धने टाकून घेतले होते आणि रेडीमेड जी आलं लसूण पेस्ट असते ती पण मी थोडी वापरलेली आहे। तर आपण ही कुकरमध्ये करणार आहोत भात हा, आणि ह्याला बिर्याणीपेक्षा पण भारी चव येते। तर मी कुकरमध्ये तेल टाकून घेतले, मोहरी टाकून घेतली आहे, हळद हिंग टाकून घ्यायचं आहे। आपण जशी रेग्युलर फोडणी करतो तशी करून घेतली आहे मी फोडणी ही। आता त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला। आलं लसूण मिरची आणि थोडेसे धने टाकलेत, अगदी एक अर्धा चमचा वगैरे धने टाकलेत मी। आणि विकतची पण रेडीमेड जी आलं लसूण पेस्ट असते ना ती पण टाकली, त्यांना स्वाद जरा छान येतो, ती पण थोडी टाकली। तर हा मी जो भिजवून घेतलेला तांदूळ होता तो घालून घेतला, यात परतून घ्यायचा आपल्याला चांगला हा। त्यानंतर मग आपल्याला मसूर घालून घ्यायचा आहे। तो हे मसूरचं जे भिजवलेलं पाणी असतं ते पण तुम्ही घालून घेतलं तरी चालतं। पाऊण वाटी मी मसूर घेतला आहे भिजवून, 2-3 तास भिजवलं होतं आधी। चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्यात असे विशेष असे काही मसाले नाही घालायचे आहेत। किचन किंग मसाला एक मी घातला आहे, बाकीचं काही घातलं नाही आहे मी यात। आता हा चांगला परतला आहे। मिरचीची पेस्ट असल्यामुळं तिखट तुम्ही जरा तुमच्या हिशोबानं घाला। 1 चमचा मी तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। त्यानंतर मी आता किचन किंगचा मसाला घालणार आहे, लहान 2 चमचे, म्हणजे एक मोठा चमचा तुम्ही पकडलं तरी चालेल। हे बघा, हे माझा छोटा चमचा आहे, ते 2 टाकलेत मी, म्हणजे तुम्ही एक मोठा चमचा टाकला तरी चालेल। आणि ह्यात आपण गरम पाणी घालणार आहे। कधी पण भात भाजी करताना गरम पाणी घातलं तर त्याची चव खूप वेगळी येते। हे नक्की एकदा म्हणजे असं गरम पाणी घालून आणि साधं पाणी घालून तुम्ही एकदा चव टेस्ट करा, त्याची वेगवेगळी चव येते। त्यामुळे गरम पाणी घालूनच मसाले भात किंवा असं भात वगैरे करत असताना ना गरम पाणी घालून करा। आणि आपल्याला 1-2 शिट्टी देऊन द्यायचे आहेत, आणि 2 शिट्टी झाल्यानंतर ते आपल्याला शिट्टी काढून घ्यायची, म्हणजे कुकरचं टोपण काढून घ्यायचं आहे, नाहीतर भात जास्त शिजला जातो, असा मोकळा होणार नाही। म्हणून ते लगेच काढून घ्यायचं आहे टोपण आपल्याला, आणि नुसतं टोपण झाकून द्यायचं आहे। परत कुकर म्हणजे टोपण लावायचं नाही कुकरचं, असंच ठेवून द्यायचं आहे। ह्यासाठी मी रायता पण एक केला आहे, कारण भातावर रायता छान लागतो। त्यासाठी मी दही फेटून घेतलं आहे, त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला। दही एक स्मूथ असं करून घ्यायचं, म्हणजे रायता छान लागतो चवीला। तर मी दही स्मूथ करून घेतले, ते कांदा घातला आहे मी बारीक चिरलेला। आता ह्यात आपल्याला जिरेपूड घालायची, जिरेपूडनं पण छान चव येते। चवीनुसार जिरेपूड, मीठ आणि कोथिंबीर असं घालून घेतले मी। कोथिंबीर घातली, मीठ घातले, आता ही जिरेपूड घालते। चवीनुसार तुम्ही घाला, कशी म्हणजे आवडते तशी। मला जरा जिरेपूड जास्त चांगली आवडते म्हणून मी जास्त घातली आहे त्यात। तर आपला रायता तयार झाला आहे। आता आपण प्लेटिंग करूयात। मी साधंच प्लेटिंग केलं आहे, आणि पाऊस पडत असताना असा गरम गरम भात खायला खूप छान लागतो, चव तर अप्रतिम येते। नक्की करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका। माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, आणि अजून अशा छान ती सबस्क्राईब करायला विसरू नका।